तर स्वागत आहे आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलमध्ये. तर आपण पुन्हा एकदा अशी नवीन व्हिडिओ अपडेट घेऊन आले आहे. तर तुम्ही व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा. तर असं आहे, तर आपल्या व्हिडिओचा ट्रॉफिक तर तुम्ही थंबनेल बघून पाहिला असालच हा व्हिडिओचा ट्रॉफिक कोणता आहे. तर आपण जाणून घेऊया, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर महात्मा ज्योतिराव फुले योजना संपूर्ण माहिती आपल्या लेटेस्ट न्यूजला भेटेल आहे. तर ही महाराष्ट्र शासनाचे आरोग्य विमा योजना असून पात्र नागरिकांना सरकारी आणि मान्यता प्रमाणपत्र खाजगी रुग्णालयामध्ये कॅशलेस उपचार मिळतात. तर ही योजना आयुष्यमान भारत सोबत एकत्रितपणे राबवली जात आहे. योजनेचे प्रमुख फायदे काय काय आहेत ते आपण जाणून घेऊया. तर पात्र लाभार्थ्यांना कॅशलेस उपचार, तर शस्त्रक्रिया, गंभीर आजार आणि रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च कव्हर करणे, पूर्वीचे एक्झिस्टिंग आजारी समाविष्ट राज्यभरातील शासकीय व मान्यताप्रमाणपत्र खाजगी रुग्णालयामध्ये उपचार, आरोग्य संरक्षण. तर एकत्रित योजनेअंतर्गत अनेक पात्र कुटुंबांना दरवर्षी 5 लाखापर्यंत कुटुंब आधारित आरोग्य संरक्षण उपलब्ध आहे. तर ही योजना माहीत आहे का तुम्हाला? नक्की माहीत असेलच, पण आपण जाणून घेऊया अजून इन्फॉर्मेशन काय काय आहे ते काय काय नाही. तर पाहूया व्हिडिओ. पात्र कोण कोण असतील या रुग्णालयामध्ये? तर महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक गरजेचे आहे. तर शासनाने निश्चित केलेले पात्रता निकषामध्ये येणारे नागरिक, तर आधार कार्ड, राशन कार्ड किंवा इतर आवश्यक ओळखपत्र आवश्यक असू शकतो. तर पात्र तपासणी अधिकृत पोर्टलवर करता येते. तर आवश्यक कागदपत्रे तर तुम्हाला तर माहितीच आहे. तर आधार कार्ड, राशन कार्ड, रहिवासी पुरावा, मोबाईल क्रमांक, तर आवश्यक असलेल्या उत्पन्नाचा किंवा इतर संबंधित कागदपत्रे कंपल्सरी आहे. तर मित्रांनो, अर्ज कसा करावा हे तुम्हाला माहीत नसेल तर मी याची प्रोसेस आपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येऊन जाईल. तर जवळच्या आहे, तर तुम्ही अर्ज कसा करायचा, तर तुम्ही जवळच्या सेतूमध्ये जाऊन अर्ज करू शकता. तर तुम्ही जवळच्या सामान्य रुग्णालयात किंवा आरोग्य मित्र कक्षात जा, आवश्यक कागदपत्रे दाखवा आणि पात्रता पडताळणीनंतर उपचारासाठी मंजुरी घेतली जाते. तर मंजुरीनंतर उपचार संपूर्ण कॅशलेस पद्धतीने केले जात आहेत. तर 2026 मधील महत्त्वाची अपडेट, तर ही अपडेट समोर आली आहे. तर 2026 मध्ये नवीन अपडेट आलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओ तुम्ही नाही पाहिला असेल, तुम्हाला हा व्हिडिओ नाही समजणार. तर आपण बघूया व्हिडिओकडे. तर महाराष्ट्र सरकारने गंभीर आजारावरील उपचाराची व्याप्ती वाढवली असून काही उच्च खर्चाच्या अवयव प्रत्यारोपणासाठी 5 लाखापेक्षा जास्त खर्च विशेष निधीतून देण्याची व्यवस्था सुरू केली आहे. तर तुमचा खर्च 5 लाखाच्या वरी झाला असेल तर तुम्ही त्या विशेष निधीतून देण्याची व्यवस्था सुरू केली आहे. तर ही योजना तुम्हाला माहीत असेलच किंवा नसेल, ही नवीन अपडेट 2026 मध्ये निघालेली आहे. तर अधिकृत माहितीसाठी व पात्र महिलांसाठी किंवा आरोग्य मित्रांसाठी मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला ही योजना माहीत असेलच, तर तुम्ही आपण अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लेटेस्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया अशीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया. धन्यवाद.